सुचत नाही। मी म्हणते बुद्धी कुठे ठेवलेली आहे? परमेश्वराने प्रत्येकाला बुद्धी दिली ना। चर्चला येतात, नुसतं बसतात, वचन नाही, प्रार्थना नाही, देवामध्ये अधीनगी नाही, समर्पण नाही, आणि देव आमचं का नाही ऐकत? देव म्हणतो जोरक तू सरळ चालत नाही तोरक देव काही करू शकत नाही, कारण देव त्याच्या नावापेक्षा त्याच्या वचनाला तू महत्व देतोय, कारण वचनच परमेश्वर आहे। हालेलुया। म्हणून आपण जास्तीत जास्त अधीनगी महत्वाची बाळांनो। तुमच्या प्रार्थना इथं जरी आला 8 दिवसातून तुम्ही तुमच्यावर प्रार्थना होती, जरी तुम्ही घरी असला, फोन केला, प्रार्थना केली, देव कार्य करतो। पण त्याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद, त्याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद घ्यायचा असेल तर जास्त धाव करा। जसं एखाद्या पोलीस भरतीमध्ये मुलं कसे रनिंग करतात, सकाळी उठून पहाट स्वतःच ताक खाऊन पिऊन स्वतःला बॉडी बनवतात, रनिंग करतात, हिम्मत कष्ट करतात, ते कष्ट करू करू अभ्यास करू करू ज्यावेळेस धावेमध्ये जातात ते विजयी होतात। तसंच हे जीवन आहे बाळांनो। ज्यावेळेस आपल्याला आशीर्वाद पाहिजे, ज्यावेळेस आपल्याला देवाकडून मोठा आशीर्वाद घ्यायचा आहे, तर त्या शर्यतीमध्ये जिंकलं पाहिजे, त्या धावेमध्ये पळा। रविवारी जायचंय, कधी नाही जायचं, कधी जायचंय, कधी प्रार्थना केली तर केली, कधी वचन वाचलं तर वाचलं, नाही तर नाही। असे लोक वर्षानुवर्ष त्या परिस्थितीमध्ये राहतात। पण ज्या लोकांना कळाले रात्रीच्या प्रार्थनेत जाऊन आशीर्वाद घ्यायचा, त्या लोकांच्या जीवनामध्ये आपण बघतो की किती आशीर्वादाची रेलचेल दिसते, आशीर्वाद दिसते त्या लोकांच्या जीवनात। आज मी रात्री कधीच मला झोप नसती, थोडं 1-2 तास झोपले तर माझं सतत माझा आत्मा कंटिन्यू देवाला पश्चाताप करत असतो। देवा माझं शरीर हे झाले, मला हिम्मत दे, देवा मला उठव, देवा मला प्रार्थना करायची, देवा माझी प्रार्थना नाही झाली। मला आमच्याकडं शिंगाडे सर खाली राहतात, त्यांची आई आली, ते मध्ये 1 मिनिट तुम्ही बाहेर नाही तर बोलत नाही, पण त्यांना वाटतं की मी लय मोठ्या प्रार्थनेत आहे। सगळ्याला घरात सुनाना त्यांना वाटतं मी पण असते प्रार्थनेत, पण मला वाटतं अजूनही माझी कमीच आहे, अजूनही मी कमी, मी 1 मिनिटही खाली नसते, वेळच नसते, कंटिन्यू प्रार्थना वचन, तरी असं वाटतंय की नाही मी कुठंतरी अजूनही कमी, अजून उपाशी, कारण ती भूक देतो परमेश्वर। जितका आपण ग्रेस मध्ये वाढतो तितकी भूक आपली वाढते। म्हणून हरणी जशी